म्हाळुंगेचा काही पार्ट आता बाणेर नेक्स्ट किंवा बाणेर अनेक्स म्हणून ओळखला जातो. मोठे-मोठे बिल्डर्स व्हीटीपी असेल किंवा गोदरेज असेल, कुमार असेल, त्यांचे मोठे प्रोजेक्ट्स म्हणजे 100 एकर, 200 एकर असे टाउनशिप तिथं आहेत आणि लोकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. बाणेरचं नेक्स्ट माइलस्टोन हे म्हाळुंगे असेल. फक्त स्मार्ट सिटी म्हणून ज्या काही फॅसिलिटी गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे होत्या, मोठे रस्ते असतील, पाणी असेल, गार्डन असेल किंवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, फायर फायटिंग सिस्टीम असेल किंवा स्कूल्स, कॉलेज, हॉस्पिटल्स याच्याबद्दल तिथं काही दिसत नाही आता सध्या. म्हणजे ते कागदावर खूप चांगलं रंगवलेले आहेत. पण ऍक्च्युअल मध्ये तिथं काही तशी परिस्थिती दिसत नाही फेवरेबल. पण जर फक्त गुंतवणूकदार असेल तो व्यक्ती आणि हा बघणारा जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, तर नक्की इथे पैसे लावा. तुमचे पैसे वाढतील. याच्यामध्ये काय होतं जनरली लोकांना सरकारी प्रयोजन जे आहे किंवा सरकारी एखादा प्लॅन असेल, एखादी सिटी असेल, हे सगळं ॲक्विजिशन झाल्यावर कळतं. मग त्यात सरकारी पाहुणे असतील, त्यांचे रिलेटिव्ह असतील किंवा अधिकारी असतील, त्यांनी ऑलरेडी पैसा पार्क करून सातबारे फिरवलेले असतात आणि मग तुम्ही पिक्चरमध्ये येता. मग ₹1 वस्तू तुम्ही घेतानाच ₹10 ला घेता आणि मग तुम्हाला वाटतं की 10चे 20 कधी होतील? तर त्याचा जो क्रीम आहे ती ऑलरेडी खाल्लेली असते. पण याच्यावर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. कधी ना कधी तुम्हाला ती ॲक्शन घ्यावीच लागेल. म्हणजे आज जी वस्तू ₹10 ला आहे, जी लँड ₹10 आहे, ती तुम्हाला 5 वर्षानंतर ₹10 ला नाही मिळणार याची गॅरंटी. मग ती कुठल्याही रिजनमध्ये असेल, कुठल्याही लोकेशनमध्ये असेल.